मस्त अशी चवळीची पालेभाजी एकदम ताजी ताजी आहे. चला तर आता आपण भाजी मोडून घेऊया, साफ करून घेऊया. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय चवळीची पालेभाजी. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मस्त अशी चवळीची पालेभाजी बनवूया. बघा, चवळीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता मी स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घेतलेली आहे. म्हणजे सगळी माती वगैरे होती ती निघून गेले. आता निथळ ठेवले चाळणीमध्ये. आता आपण ही भाजी कापून घेऊया. थोडी थोडी भाजी घ्यायची आणि आपण आता कापून घेणार आहोत भाजी. अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे. आणि जर कापलेले आवडत नसेल तर कापलीत नाही तरीही चालेल, पानं पाने घेतले तरीही चालेल. अशा पद्धतीने आपण भाजी कापून घेणार आहोत. पाहू शकता आपली भाजी मस्त अशी चिरून झालेली आहे. आणि त्याचबरोबर लागणारे आपण साहित्य पाहणार आहोत. इथे मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा खिसलेलं खोबरं घेतलेले आहे. खोबरं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. 1 कांदा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे, अर्धा चमचा हळद आणि तेल आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. 2 चमचे, 2 चमचे तेल घालूया. तेल मस्त आपलं गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. सगळ्यात पहिला लसूण जरा अर्धा मिनिट ना परतून घ्यायचं आपल्याला. लसूण तेलामध्ये परतून घेतलं ना त्याचा सुगंध एक नंबर भारीच येतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता लगेचच आपण मिरची घालून घेणार आहोत. आधी मिरची जरा परतून घ्यायची आणि आता लगेचच आपण कांदा घालणार आहोत. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा, फक्त कलर चेंज झाला, ट्रान्सपरंट झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत मीठ. हळद घालूया. मिक्स करायचं. चांगलं असं मिक्स झालं व्यवस्थित. आपण आता चिरून घेतलेली भाजी आहे ती घालणार आहोत. मीठ मी आधी कमीच घातलंय, अर्धा चमचा. कारण काय होतं, भाजी आळते ना, म्हणजे पालेभाजी आत्ता पाहू शकता तुम्ही, कढई अगदी अर्धी आहे आणि आता शिजल्यानंतर कढई आता भाजी केवढीशी कमी होईल ती. छान परतून घ्यायचंय, म्हणजे सगळं कांदा तेल वगैरे आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल. अगदी बनवायला सोपी आहे भाजी, छान एकदम मस्त लागते, टेस्टी. चपाती बरोबर, भाकरी सोबत, डाळ भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो. हे बघा, अर्धी कढई होती ना, आता बघा केवढी झाली. अजून कमी होईल कारण अजून शिजायची आहे भाजी. जरा आपण शिजू देऊया. गॅस आपल्याला मीडियम ठेवून ना हलवत राहायचं आहे भाजी. म्हणजे कसं आहे, भाजी तशी करपणार नाही, पण हलवत राहिलं. पाणी आहे ना, म्हणजे पाणी सुटतं ना पालेभाजीला, ते सगळं निघून जाईल. आणि हळद नाही टाकली तरीही चालेल, पण हळद टाकली तर हळद अँटीबायोटिक आहे ना, पण हळद आपण सगळ्या जेवणामध्ये टाकतोच. आणि पालेभाजीत तर आवर्जून घालायची हळद. मस्त अशा पालेभाजी पाहू शकता. आणि खोबरं नाही घातलं तरी पण जाईल, पण खोबरं घातलं की आणखी चव वाढते. मी 1 चमचा आता खोबरं घालणार आहे. हे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालूया. दिसायला पण भारी दिसते आणि चवीला पण छान लागते म्हणून. आणि अगदी 5 मिनिटात भाजी आपली रेडी झालेली आहे.
हे बघा, भाजी मस्त अशी आपली रेडी झाली. भाजी आपण काढून घेणार आहोत आता डिशमध्ये. तुम्हाला चवळीच्या पालेभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. मस्त अशी आपली चवळीची पालेभाजी रेडी झालेली आहे.